माझं नाव माणिक कोळी. मी कोल्हापूरतून हा बिझनेस रन करतो आहे आणि याच्यापूर्वी मी जे काय करत होतो ते फक्त एक 2 मिनिटात मी शेअर करणार आहे. गेली 16 वर्ष मी पेट्रोल पंपामध्ये काम करत होतो आणि 16 वर्ष काम करत असताना लाईफमध्ये असं चेंजेस काहीच येत नव्हते. मग काय करायचं, तर दुसरा एक पार्ट टाईम जॉब करायचा असं एक डोक्यात येत होतं. मग सचिन सर मला गाठ पडली. म्हणजे कसं, पंपात यायचे 2 ते 3 दिवसाने 2000चं 3000चं डिझेल टाकायचे. मग न राहून मी त्यांना विचारलं, असं तुम्ही काय काम करताय की 2000चं 3000चं तुम्ही डिझेल टाकताय, ते पण 2 ते 3 दिवसात. तर महिन्याचं आमचं पेमेंट पण तेवढं नाही. तर मला सरांनी एकच बोलले, सर म्हटले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगलीला यावं लागेल. सरांनी म्हटलं मी कोल्हापूर जिल्हा सोडून मी कधी बाहेर नाही, कारण माझं काम 24 तास आहे, 24 तास मी वर्क करतोय. तर सर म्हटले हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगलीमध्ये यावंच लागेल. सरांचा मी नंबर घेतला आणि शनिवारी रात्री मी त्यांना फोन केला की कुठं यायचं आणि काय, जरा मला मेसेज पाठवता का, कारण मला तर ॲक्च्युली सांगलीला काहीच माहीत नाही. तर ठीक आहे म्हटले. नंबर वगैरे पाठवला आणि त्यांनी लोकेशन मला पाठवून ठेवलं. तर मी त्या रविवारी गेलो. असं जसं तुम्ही आता इथं बसलाय तशा पद्धतीने मी पण जाऊन बसलो. मला तर मी एकटाच गेलो होतो, मला पण काही समजत नव्हतं, कारण कोल्हापूर सोडून मी बाहेर कधीच गेलो नव्हतो. मग जाऊन बसल्यानंतर मी सेमिनार अटेंड केला त्यांचा आणि काही गोष्टी मला समजा लागल्या. समजल्यानंतर इथं जसं राहुल सर म्हटले, आठवड्यात 1.5 लाख रुपये तर तुम्ही मिळवू शकताय. तर मग त्या 2-3 गोष्टी मला समजल्या. तर 2-3 गोष्टी समजल्यानंतर मी सरांनी विचारलं की बाबा आपण पैसे कशा पद्धतीने मिळवू शकतोय. एक आठवड्यात 1.5 लाख रुपये ठीक आहे, तर मला फक्त ह्या पार्ट टाईममध्ये 8 ते 10 हजार रुपये जरी मिळाले तरी पण मी सफिशियंट आहे, कारण पंपातला एक 7 ते 8 हजार रुपये पगार आणि इथे एक 7 ते 8 हजार रुपये मिळाले तरी पण बास आहे. तर सर मला म्हटले आपण त्याचं प्लॅनिंग करू. मग मी फॉर्म फिलअप केला आणि कामाला सुरुवात केली. त्याच दिवशी कामाला मी सुरुवात केली, कारण 24 तास सुट्टी असल्यामुळे एक दिवस कामावरती, एक दिवस सचिन सरांच्या सोबत मी फिरायचा. मग थोडे दिवस मी करत गेलो, पार्ट टाईममध्ये करत गेलो. पार्ट टाईममध्ये करत गेल्यानंतर छोटं मोठं पेमेंट यायला लागलं आणि छोटं मोठं पेमेंट आल्यानंतर मी परत सरांनी विचारलं, जर पार्ट टाईममध्ये जर एवढे येत असेल तर मी फुल टाईम केल्यानंतर कशा पद्धतीने पेमेंट येईल. तर सरांसोबत मी परत बसलो. परत बसल्यानंतर मला त्याने आपले दुबईची टूर लागली होती. मग ह्यासाठी मला प्लॅनिंग सांगा म्हटलं. तर त्याने सांगितलं मला ह्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्ही दुबई अचीव्ह होऊ शकताय. ठीक आहे म्हटलं सर. मग मी मालकांना विचारलं मी जॉब रिझाईन देणार आहे. तर मालक मला म्हणतो की जॉब काय रिझाईन देऊ नको, कारण त्यांना माहीत होतं की कशा पद्धतीने आम्ही वर्क करतोय, कारण 24 तास सुट्टी असायची. सरांनी म्हटलं नाही, मला मी दुसरा बिझनेस चालू केला म्हटलं, मला इथं थांबण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तर रिझाईन दिलं. मी काम करत गेलो, दुबई अचीव्हर पण झालो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी फुल टाईम पण चालू केलेलं आहे. म्हणजे जॉब म्हणजे तुम्ही जर करत असाल तर जॉब म्हणजे तुम्हाला मालकांनाच मोठं करायचं सामर्थ्य भेटतं, तुम्ही स्वतः मोठं होणार नाही. त्यामुळं कसं आहे, मी जॉब रिझाईन केला, तुम्हाला मी म्हणणार नाही जॉब रिझाईन करा. तुम्ही पार्ट टाईममध्ये जर सुरुवात केली तरी पण चालू शकतं. आणि मी तुम्हाला वेलविश करतो या वेल्थेमध्ये येण्यासाठी. थँक्यू.